तर बघा मैत्रिणींनो, हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भूक लागते. तर घरातल्यांची लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतची डिमांड असते की मधल्या वेळेस खाण्यासाठी काहीतरी हवं आहे म्हणून. तर आता आपण पण म्हणतो की सारखं सारखं काय करावं, हाही आपल्यालाही मोठा प्रश्न पडतो. पण ह्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी पण विकायला येते आणि मेथीपासून आज आपण ही बनवणार आहोत मस्त अशी मठरी. तर ही सुद्धा एकदा जर करून ठेवली तर थोडे दिवस आपल्याला मधल्या वेळेस कोणी काही मागितलं खायला तर ही आपण त्यांना देऊ शकतो. तर मस्त अशी छान ही मठरीची चव आपली अजून वेगळी आहे. त्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून मी थोडी वेगळी चव आणलेली आहे. तर चला मग ही मठरी आपण कशी बनवायची ते बघूयात. नमस्कार, मी रेश्मा. आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आता मी घेतलेली आहे मेथी. तर निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कोरडी केली आणि बारीक अशी चिरून 1 वाटी ही मेथी घेतलेली आहे मी. तर आता ही मेथी आपण आता मी गॅसवरती एक पॅन तापायला ठेवला आहे, थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यावरती आता ही मेथी आपण परतून घेणार आहोत. आता ही मेथी परतल्यानंतर काय होतं आहे की त्याला पाणी सुटून त्याचं पुन्हा पाणी आटलं जातं. म्हणजेच मेथीचा कडवटपणा आपण कमी करतो आहे. म्हणजे मठरीमध्ये जर ही मेथी घातली तर मुलांनाच काय कोणालाच लक्षात येणार नाही की ही मेथी घातलेली आहे आणि शिवाय त्याची चवसुद्धा खूप छान लागणार आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे, त्याला पाणी सुटलं आहे मेथीला आणि आता पाणी पूर्णतः आटल्यानंतर आता आपण हे थंड होण्यासाठी आपण मेथी बाजूला ठेवून देऊयात. तर आता ही थंड करून घेऊयात. तोपर्यंत आपण त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता पीठ मळण्यासाठी आपण घेणार आहोत 1.5 वाटी मी मैदा घेते. आता त्याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी मेथी घेतलेली होती. तर बघा मी 1.5 वाटी मैदा घेते. तुम्हाला मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता. आता त्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ. नंतर 1 चमचा आपण जिरे घालायचे. नंतर 1 चमचा ओवा घालायचा आहे. हातावर रगडून घेणार आहे मी, म्हणजे छान अशी त्याची चव लागते, मस्त वास येतो. चिमूटभर खाण्याचा सोडा आणि चिमूटभर बेकिंग पावडर. आता हा सोडा आणि बेकिंग पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातला तरीसुद्धा ही मठरी खूप छान खुसखुशीत आणि मस्त होते. तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. तर मी तीळ पण टाकलेले आहेत त्यामध्ये, त्यावेळेस माझा कॅमेरा बंद होता. आता आपण खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये मोहन म्हणजे 2 चमचे साजूक तूप त्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, लावूनच घ्यायचं आहे. म्हणजे तूप ह्या पिठाला सगळीकडून लागलं पाहिजे. म्हणजे दोन्ही हाताने मी मस्त असं मिक्स करून घेते. तर बघा अगदी मूठ वळली जाते. अशा पद्धतीने सगळी छान असं तूप पिठाला लागलं पाहिजे. तर बघा आता आपण नंतर मेथी थंड झाल्यावरती ती त्यामध्ये घालायची आणि तीसुद्धा त्यामध्ये आता आपण मिक्स करणार आहोत. तर आता मेथी थोडीशी चिकटलेली असते शिजवल्यामुळे, तीसुद्धा आपण त्यामध्ये सुट्टी करून घ्यायची. आणि आता रंगासाठी मी थोडीशी हळद घातलेली आहे. तीसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तरी नाही घातली तरी चालेल. आता थोडं थोडं पाणी घालून आपण आता घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपण रोजच्या चपातीला जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे. तर बघा अगदी हलक्या हाताने आपण घट्ट पीठ हे मळून झालेलं आहे. बघा हलक्या हाताने, जास्त दाबून मळायचं नाही आहे. तर आता आपण थोडंसं त्यावरती तेल लावून 10 मिनिट बाजूला ठेवून देऊयात, म्हणजे छान असं पीठ आपलं भिजलं जाईल. तर बघा आता 10 मिनिट झालेले आहेत. पीठ अगदी मस्त असं आपलं भिजलेलं आहे. आता ताज्या मेथीऐवजी तुम्ही कसुरी मेथीसुद्धा वापरून तुम्ही ही मठरी करू शकता. मस्त कुरकुरीत आणि जास्त दिवस टिकते तीसुद्धा. आता हे पिठाचा थोडासा मी उंडा घेतला आहे. लांबटसर आकार करून आपण पापडाला जसं आपण लाट्या करतो एकसारख्या, तशा पद्धतीने करून गोल गोळ्या करायच्यात त्याच्या आणि तळ हातावरती एका बाजूला ठेवून दुसऱ्या हाताने दाबून छान अशा गोल अशा मस्त मठऱ्या करायच्यात. तर सगळ्या मठऱ्या आपण अशा पद्धतीने करून घेऊयात. आता हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे आपण मोठी पोळी लाटायची या पिठाची पातळसर, त्याच्या वाटीने पुऱ्या पाडायच्यात आणि आपण चमच्याने होल पाडून त्यात खरपूस अशा तळून घेतल्या की मस्त खुसखुशीत बिस्किटासारख्या आपल्या ह्या मठऱ्या तयार होतात. आता ह्या मठऱ्या आपण पुन्हा एकदा हाताने दाबून घ्यायच्यात आणि मध्यम गॅसवरती तळायला घ्यायच्यात. तर थोडा वेळ मध्यम गॅसवर तळायच्यात आणि नंतर थोड्या वेळाने गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल.
तर बघा आता आपण मध्यम गॅसवर तळून घेऊयात थोडा वेळ. अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत खरपूस अशा आपल्या या मठऱ्या तळून घ्यायच्यात. कारण आतपर्यंत खरपूस जेव्हा तळल्या जातील तेव्हा त्या जास्त दिवस टिकतात. कारण आपण ताज्या मेथीचे केलेले आहेत. कसुरी मेथीचे जर केले तर ते लगेच मस्त खरपूस लगेच होतात. कारण त्या कसुरी मेथी ही अगदी कोरडी असते, म्हणजे अगदी सुकलेली असते, पण ही ओलसर असते, त्यामुळे थोडंसं तळायलासुद्धा आपल्याला वेळ लागणार आहे. तर बघा सोनेरी रंगावरती आल्यानंतर आपण ही मठरी काढून घेऊयात. तर आता आपण मठरीला ह्या सिक्रेट एक वेगळा पदार्थ घातलेला आहे. नंतर आपण मी सांगतेच तुम्हाला, तर त्याची चवसुद्धा आपण वेगळी आणलेली आहे. तर आता सगळी मठरी आपली तळून तयार झालेली आहे. आता याची चव आहे फक्त मिठाची चव आपण यामध्ये घेतलेली आहे. त्यामध्ये अजून दुसरं काही घातलेलं नाही. सिक्रेट पदार्थ म्हणजे आपला आहे पिठी साखर. तर 2-3 चमचे आपण अंदाज घेत टाकायचं आहे. म्हणजेच आपली खारे बिस्किट कसे थोडेसे खारे लागतात आणि थोडेसे गोडसर लागतात, त्याच पद्धतीचे त्याच चवीची ही मठरीसुद्धा आपली मस्त लागते. मुलांनासुद्धा नक्कीच आवडेल आणि आपल्यालासुद्धा अगदी चहाबरोबर खाण्यासाठी हा पदार्थ खूप चांगला आहे, खूप मस्त आहे. नक्की तुम्ही एन्जॉय करताल. तर आता लागेल तसं अंदाज घेत तुम्ही पिठी साखर त्यामध्ये मिक्स करा. अगदी छान चव लागते या मठरीची. तर आता ही चांगली एकदा थंड होऊ द्यायची आणि नंतर मग घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये किंवा घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवून बरेच दिवस खाऊ शकता. आणि तुम्हाला जर ही मठरी वेगळ्या चवीची आवडली असेल तर मला कमेंट करून पण तुम्ही नक्की सांगा की कशी झाली ती. तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजेच असेच तुम्हाला छान छान व्हिडिओंचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.